नवापूर तालुक्यातील बोकलझर येथे माझी वसुंधरा अभियान 5 अंतर्गत ग्रामपंचायत बोकलझर तर्फे ग्रामपंचायत आवारामध्ये गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी बोकलझर ग्रामपंचायत सरपंच सौ सुमन राहुल गावित, उपसरपंच अमित गावित, माजी सरपंच बोकलझर राहुल गावित, ग्रामपंचायत सदस्य अनिल गावित, सतिकाबाई गावित, इलूबाई गावित, सलिता गावित, सुमित्रा मोळ्या गावित आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम माझी वसुंधरा अभियान 5 अंतर्गत आयोजित करण्यात आला। बोकलझर ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असतात। ग्रामपंचायत आवारामध्ये वृक्षारोपण करत असतात, परंतु त्यासोबत बोकलझर गावातील प्रत्येक घरी जाऊन 2 वृक्ष देऊन वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करत असतात। यावर्षी सर्व आयुर्वेदिक वृक्षांचे महत्त्व पाहता लावण्यात आले। मागील वर्षी फळांचे वृक्ष लावण्यात आले होते, यावर्षी 1500 वृक्ष रोपे लावून त्यांची चांगल्या पद्धतीने संगोपन करून जगवण्याचा संकल्प बोकलझर सरपंच सौ सुमन राहुल गावित यांनी केलाय। वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये देवमोगरा माध्यमिक विद्यालय बोकलझर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। 7/2024 ग्रामपंचायत बोकलझर माझी वसुंधरा 0.5 अंतर्गत आम्ही वृक्षारोपण केलं। त्या वृक्षारोपणात 1500 झाडांचा संकल्प केला आहे। त्याच्यात सर्वात जास्त भर आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे दिलेला आहे आणि आम्ही हा आयुर्वेदिक वृक्षांकडे का दिला तर आम्ही 2016ला वृक्षारोपण केलं होतं। त्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक झाडांना प्राधान्य दिलं होतं आणि कोरोनासारखा प्रादुर्भाव झाला होता, त्यावेळेस अत्यंत ते गुणात्मक ठरले आमच्या गावासाठी, कारण लोकांनी त्याचा उपयोग सर्वात जास्त घेतला। हे झाडे सर्व जंगलात मिळतात, जंगलात तर आज जंगल नायनाट होत आहे, त्यामुळे या झाडांचं दुर्मिळ झालं आहे, ते आम्ही आमच्या गावात लावत आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, नवापूर, विसरवाडी।